मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची कार्यक्षमता वाढवण्याची सोपी पद्धत. मार्गदर्शक संतोष सोमनाथ लाटणेकर, मातीचं आरोग्य आणि पर्यावरण अभ्यासक. एक्सपर्ट संतोष सोमनाथ लाटणेकर, सॉइल हेल्थ अँड एन्व्हायरमेंटल एक्सपर्ट. सध्या आपल्या देशात सांडपाणी किंवा मैला पाण्याचं शुद्धीकरण व्यवस्थापन करणं यावर अफाट खर्च होतोय आणि अगोदरही भरपूर खर्च झालाय. तरी सुद्धा आपल्या नदीतलं पाणी अपेक्षेप्रमाणे शुद्ध झालं नाही. उलट नदीतल्या पाण्याचं प्रदूषण वाढत चाललंय. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि ऊर्जा खर्च होते. तरी हा प्रश्न सगळीकडे वाढत चाललाय. कारखान्याचं सांडपाणी या प्रदूषणात भरच घालतंय. आता आपण 50-60 वर्षापूर्वीची मैला पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था पाहूया. त्यावेळी घराबाहेर कर्दळ किंवा आळू असायची, ज्यामध्ये सांडपाणी सोडलं जायचं. कर्दळ किंवा आळूची मुळं सांडपाण्यातला मैला शोषून घ्यायची आणि पाणी बऱ्यापैकी शुद्ध व्हायचं. दुसऱ्या प्रकारात वाडी वस्तीतलं सांडपाणी गटारात सोडलं जायचं. त्या गटारातून सांडपाणी ओढ्यात नाल्यात जायचं. ओढ्या नाल्याच्या बाजूला शेतजमिनी असायच्या. शेतजमिनीत गांडूळ असायची. शेतात गांडूळ वाढण्यासाठी उपयुक्त असलेलं शेणखत वापरलं जायचं. गांडूळ खतामध्ये गांडुळाच्या घामामध्ये विविध प्रकारचे जीवाणू असतात. तसंच सेंद्रिय घटकाचे विघटन करणारे जीवाणू डिकॉम्पोजर मोठ्या प्रमाणात असतात. हे जीवाणू शेतातून पाझरणाऱ्या, झिरपणाऱ्या किंवा वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर ओढ्यात किंवा नाल्यात यायचे. हे डिकॉम्पोजर जीवाणू ओढ्यातल्या सांडपाण्याबरोबर आलेला मैला फस्त करायचे आणि ओढा किंवा नाला किंवा नदी, तळ स्वच्छ राहायची. आपोआप काहीही घडत नव्हतं. फस्त झालेला मैला म्हणजे माती सदृश्य गाळ या रूपात असायचा आणि पाण्याबरोबर वाहत जायचा. हा गाळ तळ्यात किंवा नदीमध्ये जमा व्हायचा. या गाळाचे जैविक मूल्य खूप जास्त असायचं आणि याच्या वापरानं शेत जमिनीची सुपीकता वाढायची आणि पिकं चांगली यायची. अशा प्रकारे शेतातल्या गांडुळांचे डिकॉम्पोजर जीवाणू ओढा किंवा नाला, तळ, नदी स्वच्छ किंवा शुद्ध करून पुन्हा शेतात यायचे. आजही अनेक ठिकाणी धरणातला किंवा तळ्यातला गाळ शेतात वापरायला शेतकरी उत्सुक असतात. ही जैविक पुनर्भरणाची पद्धत सध्याच्या परिस्थितीत कशी वापरायची हे समजून घेऊयात. स्वच्छ ड्रम मध्ये 200 लिटर पाणी अधिक 5 किलो गूळ अधिक 5 लिटर गांडूळ खत पाणी म्हणजेच व्हर्मी वॉश एकत्र करायचं. ड्रम झाकून ठेवायचा. 6 ते 7 दिवसांनी भूमंगल द्रावण तयार होतं. हे भूमंगल द्रावण जास्तीत जास्त 5 रुपये लिटर पडतं. हे द्रावण 10 ते 12 दिवस टिकतं. शहरी भागामध्ये उंच इमारत, चाळ किंवा बंगला, सोसायट्या अशा ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येनं राहतात. तिथं सामूहिक पद्धतीनं भूमंगल द्रावण तयार करून घरटी एका आठवड्याला 2 लिटर वापरावं. समजा एका इमारतीतील दर शनिवारी रात्री प्रत्येक घरात 2 लिटर भूमंगल द्रावण स्वयंपाकघर, न्हाणीघर, संडास किंवा ड्रेनेज मध्ये सोडल्यास 1 ते 2 आठवड्यात त्या इमारतीमधील सांडपाणी किंवा मैला पाणी याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. पुढे त्या इमारतीमधल्या सेप्टिक टँक मधून पहिल्यापेक्षा चांगलं शुद्धीकरण होईल. तसंच मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प असला तर उत्तम दर्जाचं शुद्धीकरण होईल. इतर नागरी आणि ग्रामीण भागामध्ये गरजेनुसार असं भूमंगल द्रावण तयार करायचं आणि प्रत्येक घरात दर आठवड्याला 2 लिटरची गरज आहे या प्रमाणात तयार करून वापरायचं. प्रत्येक घराचा मैला पाणी शुद्धीकरणाचा एका महिन्याचा खर्च 40 रुपये इतका येईल. जैविक पुनर्भरणाची पद्धत नैसर्गिक असल्यामुळे परिसरातले आजार, रोगराई यावर नियंत्रण येईलच आणि पर्यावरण रक्षणासाठी आपला हातभार लागेल. तसंच आपण करत असलेल्या खर्चाचा परतावाही मिळेल. प्रदूषण मंडळाच्या नियमाप्रमाणे जवळपास प्रत्येक कारखान्यात मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प असणं अनिवार्य आहे. तसंच नगर परिषद, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा असे प्रकल्प असणं गरजेचं आहे. असे प्रकल्प चालवणं आणि त्या डिझाईन प्रमाणे अपेक्षित परिणाम साधणं खूप कठीण झालंय. अशा प्रकल्पांसाठी भूमंगल द्रावण रामबाण इलाज आहे. अशा प्रकल्पामध्ये मैला पाणी येणाऱ्या टाकीमध्ये भूमंगल द्रावण गरजेनुसार ठिबक पद्धतीने सोडलं तर काही दिवसात त्या प्रकल्पाची कार्यक्षमता सुधारते. अशा प्रकारे भूमंगल द्रावण सतत वापरण्याच्या पद्धतीला जैविक पुनर्भरण असं म्हणतात. अशी खात्रीची नैसर्गिक पद्धत कुठेही उपलब्ध नाही. शंका समाधानासाठी संपर्क संतोष सोमनाथ लाटणेकर, मातीचं आरोग्य आणि पर्यावरण अभ्यासक, हडपसर, पुणे. मोबाईल 9561325565.